हाय, गुड इव्हनिंग, जय श्री कृष्ण। आज आपल्या घरी कोण आलेला आहे बघा, माझी लाडकी मुलगी। ती चेहरा दाखवत नाहीये। चला, आज मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी दाखवते। तर चला माझ्यासोबत किचनमध्ये। 1 वाटी तांदूळ, मसुराची डाळ, बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, चिकन मसाला। आता आपण कांदा कापून घेऊया उभा, त्यानंतर टोमॅटोचे काप पण करून घेऊया उभे आडवे आपल्या आवडीनुसार। त्यानंतर एक बटाटा आहे तो पण कापून घेऊन पाण्यामध्ये टाकूया धुवायला। त्यानंतर कोथिंबीर धुवून घेतलेली मी ती बारीक चिरून घेते। आता कुकर घेऊया, कुकरमध्ये मी 1 चमचा तेल टाकते। आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करूया। त्यानंतर आपण जिरे, मोहरी टाकायची तेलामध्ये। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे तडतडायला लागले की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। जिरे मोहरी तडतडल्यानंतर कांदा चांगला परतून घेऊया तेलामध्ये, ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा। अजून कांद्याला कलर आलेला नाही आहे, पण चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचा। चांगला शिजल्यानंतर मग टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा। टोमॅटो पण परतून झाला की मग त्यात आपण आता चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो कच्चा नाही ठेवायचा। आता बटाट्याचे काप टाकूया आपण पाण्यामध्ये टाकलेले मी। तेजपत्ता टाकायचा आहे। आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं। आता आपण कापलेले बटाटे ते पण टाकायचे, ते पण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची। आता आपल्याला हळद टाकायची, लाल तिखट टाकूया आणि चिकन मसाला पण टाकूया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया आपण। कोथिंबीर होती ती टाकली, डाळ टाकली, मसूरची डाळ चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची। तांदूळ पण टाकूया। डाळ तांदूळ टाकल्यावर पुन्हा परतवून घ्यायचं आणि आवडीनुसार मीठ टाकायचं 1 चमचा आपल्या आवडीनुसार कमी जास्त, आणि मग गरम केलेलं पाणी टाकायचं। थोडंसं तूप टाकायचं, परतून घ्यायचं। 1 शिट्टी द्यायची। 1 शिट्टीमध्येच आपला भात मस्त मोकळा फडफडीत होतो बघा। अतिशय सुंदर असा मसाले भात झालेला आहे। आता मसाले भात झालं, मी थोडंसं किचन ओटा आवरून घेते। खूप पसारा झाला होता। भांडे घासते, जरा भांडे घासून घेते। किचन ओटा, माझी मुलगी येते मध्ये मध्ये। किचन ओटा पण आपल्याला क्लीन करायचा आहे। अगोदर सर्व भांडे स्वच्छ घासून धुवून ठेवलेत मी भांड्यांच्या स्टँडमध्ये। आता मी
किचन ओटा धुते. फार घाण झालेला होता किचन ओटा. चांगल्या प्रकारे पाणी टाकलं, मागून पुढून स्वच्छ धुवून काढला. अतिशय क्लीन झाला मस्त. बघा किती छान वाटतो धुतल्यानंतर. आता मी आहे ना चहा ठेवते. थोडासा दूध तापले, चहा पण उकळला आहे इकडं.